नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांच्याच घरामध्ये कांदा हा असतो आणि ज्याचा की आपण रोजच वापर करत असतो. पण तुम्ही याच कांद्याला कधी छिद्र पाडून बघितलं आहे का? किंवा त्यामुळे आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का? तर बघा, आज आपण या ठिकाणी कांदा घेणार आहोत आणि कांद्याला छिद्र पाडल्यानंतर आपली कुठली समस्या दूर होते हेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. आता बघा, आपण जो कांदा वापरतो तो तर आपल्या खाण्यासाठी आपण त्याचा यूज करतो, परंतु या कांद्यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे आपली रोजची एक खूप मोठी समस्या या ठिकाणी दूर होते. तर बघा, सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे एक कांदा. तुम्ही छोट्या आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा कुठलाही कांदा या ठिकाणी वापरू शकतात आणि खालचा भाग मी थोडासा कट करून घेतलेला आहे, जेणेकरून तो व्यवस्थित अशा प्रकारे स्थिर उभा राहील त्यासाठी. आणि वरचे जे छिलटं आहे ते आपल्याला अजिबात काढायचे नाही आहे, छिलटं तसेच ठेवायचे आहे. आणि बघा, वरच्या साईडने व्यवस्थित चाकूच्या मदतीने आपल्याला असं छिद्र तयार करून घ्यायचं आहे. जास्त मोठंही व्हायला नको किंवा जास्त छोटंही व्हायला नको, अशा पद्धतीने व्यवस्थित हे छिद्र तयार करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायद्याचे असतात. तर बघा, व्यवस्थित अशा पद्धतीने मी कांद्याला गोल आकारामध्ये कट असं म्हणजे छिद्र तयार करून घेतलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पूर्ण पातळ असं त्या कांद्याला तयार करायचा नाही आहे, जाडसरच ठेवायचा आहे. कारण आपल्याला जो मधला जो भाग आहे, जो कांद्याचा गर आहे, त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण गर असा पूर्ण काढून घ्यायचा नाही आहे, अगदी थोडासाच काढलेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कापूस, जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतो. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, कापूस हा जरा जास्तच वापरायचा आहे, कमी कापूस वापरायचा नाही आहे. आता तुमचा कांद्याचा आकार केवढा आहे त्यानुसार तुम्ही कापूस जो आहे तो घेऊ शकतात. मी या ठिकाणी मोठ्या साईजचा कांदा वापरला आहे, त्यामुळे मोठा कापूस या ठिकाणी वापरत आहे, जास्त साईजचा. आणि बघा, या ठिकाणी आपल्याला कापसाची अशा पद्धतीने फुलवात तयार करून घ्यायची आहे. आणि जी वात आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी मोठी तयार करून घ्यायची आहे, छोटी पातळ बनवायची नाही. मोठ्या साईजची वात जी आहे ती अशा पद्धतीने तयार करायची आहे. त्यानंतर बघा, या कांद्यामध्ये आपल्याला लवंगाचे 1-2 तुकडे मी टाकलेले आहे. त्यानंतर तेजपत्त्याची जी पानं आहे ते सुद्धा असे बारीक कट करून खालच्या साईडने व्यवस्थित कांद्यामध्ये ठेवायचे आहे. आणि त्यावरतून आपल्याला ही जी वात आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायची आहे. त्यानंतर बघा, उरलेले जे तेजपत्त्याची जी पानं आहे ते वरच्या साईडने व्यवस्थित टाकायचे आहे. तुम्हाला जेवढे तेजपत्त्याची पानं यामध्ये टाकता येईल तेवढे टाकायचे आहे. आता बघा, अशी जर वात तुम्ही, असा जर दिवा तुम्ही जर लावला घरामध्ये, तर यामुळे तुमच्या घरातील भरपूर अशी पॉझिटिव्ह एनर्जी देखील तयार होते. घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येतेच. त्याचबरोबर या कांद्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी टाकतो आहे त्यामुळे जे मच्छर असतात, चिलटे असतात किंवा दुर्गंध असतो घरामध्ये किंवा माशा वगैरे येतात घरामध्ये, त्यासुद्धा नाहीशा होतात. आणि बघा, मी कापराचं अगदी बारीक अशी 2 कापूर घेतले आणि त्याची पावडर तयार करून त्यामध्ये टाकली. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कडुलिंबाचं तेल. तुम्ही कडुलिंबाचं तेल किंवा मग मोहरीचं तेल देखील या ठिकाणी वापरू शकतात, जे की कुठल्याही किराणा दुकानामध्ये आपल्याला मिळतं. आणि बघा, संपूर्ण जेवढी काही वात आपण तयार केली होती ती संपूर्ण वात आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण तुपामध्ये, म्हणजे तूप जरी वापरलं तरीही चालेल किंवा अशा प्रकारचं तेलही वापरलं तरीही चालेल. तर बघा, व्यवस्थित संपूर्ण जी वात आहे ती पूर्ण तेलाने अशी पूर्ण ओली करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक छोटासा दिवा. तुम्ही या ठिकाणी पणती, दिवा जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात अशा पद्धतीने. आणि बघा, व्यवस्थित अशा पद्धतीने या दिव्यावरती हा जो कांदा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. आता हा जर कांदा तुम्ही जर याचा जो दिवा आहे जर तुम्ही घरामध्ये जर रोज लावून ठेवला तर घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. सोबतच आपल्या घरामध्ये येणाऱ्या, आता पावसाळा चालू आहे तर घरामध्ये भरपूर असा दुर्गंध येतो, कुबट ओला असा वास तयार होतो. त्याचबरोबर मच्छर देखील होतात, कारण पावसामुळे खूप सर्व आजूबाजूला पाणी साचलेलं असतं, त्यामुळे माशा, मच्छर, आणि यामुळे हा जो वास जो आहे, हा कांदा जर आपण दिवा जर असा प्रकारे जर लावला तर ह्या सर्व समस्या आपल्या गायब होतात. तुम्हाला रोज रात्री हा जो दिवा आहे खिडक्या दारं बंद झाल्यानंतर लावून ठेवायचा आहे. खूप छान आहे, याचा रिझल्टही खूप छान आहे. तुम्ही 4-5 दिवस या कांद्याचा वापर करू शकतात. फक्त यामध्ये ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहे त्या रोज आपल्याला दुसऱ्या गोष्टी ॲड करायच्या आहे. अगदी हळुवारपणे हा जो कांदा
कांदा आहे तो जळत राहतो आणि याचा वास जो आहे तो सुद्धा खूप छान येतो, त्यामुळे एक घरातील बॅड स्मेलसुद्धा नाहीसा होतो, सोबतच मच्छर देखील घरात येत नाही. खूप छान व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.